नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मँगो मटका कुल्फी। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ते कढई तापत ठेवली आहे। तर मँगो मटका कुल्फी बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलंय। तर ही माझी कढई नॉनस्टिकची नाहीये, त्याच्यामुळे आपण पहिले त्यात थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर मग त्याच्यामध्ये मी दूध टाकत आहे। याचं थोडंसं दूध मी ठेवलेलं आहे। तर आता आपण हे दूध उकळवून घेणार आहोत फास्ट गॅसवर। तर याची आपल्याला एक छानशी उकळ काढून घ्यायची पहिली। तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलाय। आपण याच्यामध्ये मी टाकणार आहे 1/4 कप साखर। आता ही साखर आपल्याला अशीच ठेवायची आहे मीडियम गॅसवर एकदम, तिला हात नाही लावायचा आपल्याला, ती आपोआप मेल्ट होईल। शकता आपली पूर्ण तर साखर आहे ती मेल्ट झालेली आहे। ही अशी मेल्ट झाल्यानंतरच आपण तिला चमचा लावायचा आहे, नाहीतर मग साखर सर्व ती आपली चमच्याला चिकटते। असं आपल्याला पूर्ण हाताने मेल्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे आपली ही मेल्ट झाली आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपली आता ही साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे। तुम्ही पाहू शकता आपलं दूध सुद्धा इथे चांगलं उकळलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये केशरच्या काड्या सुद्धा टाकू शकता, मी नाही टाकल्यात। आता हे आपलं दूध चांगलं उकळलेलं आहे। आपण शुगर कॅरेमल आपण बनवलं आहे ते आता दुधामध्ये टाकणार आहोत। तर ही मँगो मटका कुल्फी खूप छान लागते। लहानपणी जशी आपल्याला मटकेवाल्याकडे मिळायची ना तशीच कुल्फी, फक्त आपण त्याला मँगो फ्लेवर दिला। तर आपलं दूध उकळते, त्या दुधामध्ये आपल्याला ही सावकाश टाकायची आहे, कारण की ती टाकल्यानंतर असं फसकन आवाज येतो। सावकाश टाकून घ्यायची आपल्याला। तुम्ही पाहू शकता ही गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपल्याला करून घ्यायची आहे, नाहीतर मग ती आतमध्ये चिकटते दुधामध्ये। तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये चिकटले, ते आपल्याला सावकाश करून घ्यायचे। सावकाश टाकायची त्याला। हे आपल्या सावकाश मिक्स करून घ्यायचे, ती सावकाश केल्यानंतर होऊन जाते। तर अशा प्रकारे बघा आपण पूर्ण केलेली आहे मेल्ट करून। कुठे कुठे जर आपण टाकल्यानंतर गुठली येते, पण ते सावकाश करायची, मग ते होऊन जाते। तर हे आपलं दूध अजून आटलेलं नाहीये, अजून आपल्याला थोडं त्याला आटवायचं आहे। तर मगाशी मी जी मिल्क पावडर दूध काढून ठेवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर मिक्स करून घेणार आहोत। इथे मगाशी मी जे दूध काढून ठेवलेलं ते घेतलंय, आणि इथे मी मिल्क पावडर घेतले। मी 2 पॅकेट 10 वाले घेतले त्याच्यामध्ये। मी याच्यामध्ये टाकते आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, ज्या गुठल्या नाही होऊन जाईल आपल्याला। अशी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायची। तर अशा प्रकारे ही मिल्क पावडर इथे आपण मिक्स करून घेतली आहे, ते आता आपण दुधामध्ये टाकणार आहोत। हे बघा पूर्णपणे मिक्स झाली आहे। तर आपण ही आता मिल्क पावडर याच्यामध्ये टाकणार आहोत। मिल्क पावडरने ना एक चांगला टेक्स्चर येतो, आणि ती एकदम खाताना कशी एकदम रवाळ लागते, जशी आपल्या मटकेवाल्याकडे भेटायची ना कुल्फी तशी। आता ही आपल्याला थोडीशी आटवून घ्यायची आहे चांगली, आणि याला आपण आता मस्तपैकी मँगो फ्लेवर देणार। तेव्हा तुम्ही बघा कशी आपली मँगो मटका कुल्फी आता रेडी होणार आहे।
पाहू शकता तुम्ही, आपलं हे आता रेडी झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीची ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता. आता हे आपण थंड करून घेणार आहोत. तर इथे आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलं आहे. आता यात येणार आहे नवीन ट्विस्ट, तो म्हणजे मँगो. तिथे मी एक आंब्याचा पल्प काढून घेतला आहे आणि तो मी चांगला शिजून घेतला आहे. आता तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यामुळे ना एक चांगला फ्लेवर येतो कुल्फीला. हे आपण आता व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आता मी याच्यामध्ये 2 बदाम किसून टाकणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालू शकतो. पाहू शकता, तर मी 2 बदाम किसून टाकलेत. आपण हे 2 आता ग्लासामध्ये भरणार आहोत. तर अशा प्रकारे मी इथे 2 ग्लास घेतलेत, पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण आईस्क्रीम आपलं भरणार आहोत. तर अशा प्रकारे इथे मी भरून घेतले आहेत. आता आपण हे फॉइल पेपरने झाकून घेणार असे घट्ट असे. आता हे आपल्याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं. सकाळी आपण ही कुल्फी बघणार. ही आपली मँगो कुल्फी आपण काल ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवलेली, तुम्ही पाहू शकता छान अशी झालेली आहे आपली. आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आपल्याला अशा स्टिक टाकायच्या आहेत. आणि थोडंसं आपल्याला हे आपण आता कोमट पाण्यामध्ये ठेवूया. एक 2 सेकंद ठेवायचं आपल्याला असंच. मग आपलं ते कुल्फी आहे ती व्यवस्थितपणे बाहेर पडेल. 2 मिनिटं असं आपल्याला ठेवायचं, 2 सेकंद. आपण काढून बघूया. आपल्याला काय करायचं आहे, असं घ्यायचं आणि असं अलगद खेचायचं. तुम्ही पाहू शकता कशी व्यवस्थित अशी आपली ही कुल्फी निघालेली आहे बघा. आता आपण हिला कट करणार आहोत. त्याला आपली अशी अलगद कट होते बघा. खूप छान अशी आपली कट झालेली आहे. आपण 4 भाग करणार आहोत. सुंदर अशी दाणेदार आपली कुल्फी इथे रेडी झालेली आहे. आता आपण हिला सर्विंग डिश मध्ये ठेवूया. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही कुल्फी इथे रेडी झालेली आहे. खूप खायला छान लागते. त्याचा जो मँगो फ्लेवर आहे ना, तो भारी छान एकदम लागतो. याच्या आधी थोडेसे बदामाचे पीस जरा भुरभुरणार आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.